टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। बोगसपणे लग्न लावून देणाऱ्या संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील टोळीनं आता अहिल्यानगरमध्ये शिरकाव करून चक्क नवरदेवाला 4 लाखाला या टोळीनं गंडा घातलाय। नवरी मुलगी 2 दिवस नवऱ्याबरोबर राहिली आणि नंतर नवरीनं आपल्या गावाकडे धूम ठोकली। नवरदेवाकडे लोक या प्रकारामुळे गोंधळले आणि चक्क शेवगाव पोलिसात धाव घेऊन आपली तक्रार दाखल केली आहे। शेवगाव तालुक्याच्या बालमटाकळी येथील ज्ञानेश्वर महादेव कडुळे हे नेवासा परिसरात कामानिमित्त गेले असताना तेथे जातेगाव तालुका वैजापूर येथील ज्ञानदेव मिरगे यांच्याशी ओळख झाली आणि त्यांनी लग्नासंदर्भात आपल्याकडे मुली आहेत, आपण खूप काही लग्न लावून दिली आहेत आणि मुलगी चांगली आहे, तिला आई वडील नाहीयेत, तिचा सांभाळ मावशीनं केलाय, अशा पद्धतीने पटवून देऊन मुलीची मावशी ज्योती राजू गायकवाड आणि मांडलेली आजी सुमनबाई साबळे तसंच ज्ञानदेव मिरगे यांनी मध्यस्थी करून लग्न लावून देण्यासाठी नवरदेवाला पैशाची मागणी करून 4 लाख रुपये रोख स्वरूपात दिले असल्याचं नवरदेवाचं म्हणणं आहे। जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील नळणी बुद्रुक येथील कविता दामू बर्डे या मुलीशी शेवगाव तालुक्याच्या अंतरवाली येथे लग्न लावून दिलं, परंतु 2 दिवसातच मुलीने कोणालाही न विचारता माहेरी आपल्या मावशीकडे धूम ठोकली। या लोकांनी आपले बोगस लग्न लावून देऊन आपली आर्थिक फसवणूक केल्याचं लक्षात आल्यानंतर शेवगाव पोलिसात नवरदेव ज्ञानेश्वर महादेव कडुळे यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे। सर्व व्यक्तींनी खोटा विवाह जमवून माझी आर्थिक फसवणूक केली असल्यानं याची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे। मी काही कामानिमित्त आपल्या शेवगाव मी ड्युटीला आहे, तर मला तिथं ज्ञानदेव मिरगे यांच्याशी माझी ओळख झाली। राहणार जातेगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर। त्यांनी मला एक लग्नासाठी स्थळ आणलं, मला त्यांनी पटवून दिलं लग्नासाठी। तर मला ते मुलीची मावशी दाखवली, आजी दाखवली, मग त्यांनी पटवून दिल्यावर मग त्यांनी माझ्याकडून मला वाटलं की 4 लाख रुपये लागतील बा लग्नाला। मी त्यांना 4 लाख रुपये दिले। माझं लग्न त्यांनी अंतरवाली शेवगावमधली अंतरवाली तिथे माझं त्यांनी लग्न लावून दिलं। नंतर मुलगी 2 दिवसानंतर पळून गेली आणि त्यांची माझ्याकडून 4 लाख रुपये घेतले लग्नासाठी। अशी माझी त्यांनी फसवणूक झाली माझ्यावाली। मी शेवगाव पोलीस स्टेशनवर अर्ज केलेला आहे, ती शेवगाव पोलीस स्टेशनकडून मला न्याय मिळावा अशी माझी इच्छा आहे। धन्यवाद। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट रवींद्र उगलमुगले, शेवगाव अहिल्यानगर। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।